सर्वांना. आमची मस्त मॉर्निंग झालेली आहे आणि पिल्लू बाबूची नाव पण झालेली आहे. आणि पिल्लू आता खाणार आहे कैलाश आणि दूध. व्हॉट हॅपन? अगं काय झालं? डुडुम, उठा 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 उठा. आज बुद्ध पौर्णिमा आहे. आज सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. सो गुड इव्हनिंग. परत एकदा सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तो अर्धा माझा स्वयंपाक बनून झालेला आहे आणि काही गोष्टी आणायच्या बाकी. सो पिल्लूचे पप्पा ऑफिसवर आल्यावरती ते आणणार आहेत. आणि आमच्या घरी पण बुद्ध पौर्णिमा साजरी करायला घेतली खूप छान पद्धतीने. अमिता, भाऊ, आई, पप्पा आणि बिट्टू त्यांनी. सो त्यांना पण मी सांगितलेलं आहे मला तुम्ही जे काही जेवण वगैरे बनवाल, कशी बुद्ध पौर्णिमा साजरी कराल, आपल्या छोटीच पद्धतीने आणि जास्त काही शॉप वगैरे नाही, तर त्यांचे पण क्लिप मला पाठवायला मी तिला सांगितलेले आहेत. सो ते क्लिप पण मी इथे ॲड करणार आहे. तर खूप चांगला ब्लॉग झालेला आहे आपला, तर बघत राहा सर्वांनी. थँक्यू. सो आता पटकन जाते. पहिल्यांदा तर आंघोळ करून घेते. आंघोळ केल्याच्यानंतर आज मी साडी वेअर करणार आहे. घरून आणल्याच मी जास्त साड्या नाही आणल्या, 5-6 साड्या आणल्या, कारण की इथं जास्त साडी वगैरे घालत नाही. सो आज मस्त थोडासा हलका फुलका मेकअप करते, साडी नेसते आणि छान दाखवते तुम्हाला काय होतं ते पुढे. गाईज इथं बघते झाडू मारते आणि पिल्लू तिला झाडू मारून नाही देते. काय काय पाहिजे पिल्लू तुला? पिल्लू थांब 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 थांब. हाय गाईज, आज आमच्याकडे पारंपरिक पद्धतीचं जेवण तुम्ही बघू शकता. चपाती, मेथीची भाजी, बिरडा, वरण भात, पापड, लोणचं, गुलाबजाम, मिरची आणि आंबासुद्धा. सो इथे अमिताने मला किती सुंदर व्हिडिओ पाठवले. अगोदर तुम्ही बघितली जेवणाची आणि ते पूजा पण घरामध्ये खूप सुंदर केले. पिंपळाच्या पानामध्ये खूप सुंदर सजावट केले भाऊंनी आणि अमिताने, बघू शकता इथे तुम्ही. आणि पप्पा, बिट्टू इथे मस्त पूजा करायला बसले आहेत. मेणबत्ती इथे लावतात. ते खूप सुंदर छोटीची छोटी पूजा केलेली आहे घरच्यांनी आमच्या. सो थँक्यू सर्वांना, आई, पप्पा, दिनू भाऊ, अमिता, बिट्टू, कुका, दीदी सर्वांना. आणि खरंच खूप मिस करतो आहे. आत्ता जर आपण जोडीला असतो एकत्र तर खूप सुंदर अजून पद्धतीने आपण पूजा मांडली असती आणि केली पण असते आणि एकत्र परिवाराने प्रार्थना घेतली असती. पुढे पण बघा जेवताना किती छान वाटतं, किती छान बसलं चौघजणं जेवायला. एकदम ट्रेडिशनल वाटतं आहे. केळीच्या पानामध्ये जेवण वाढलेलं आहे. आई, पप्पा, बिट्टू आणि कुका मस्त जेवायला बसलेत. खूप बरं वाटतं असं बघून घरच्यांना. ॲटलीस्ट जोडीला नसताना पण आम्ही जोडीला आहोत आणि असेच राहू सर्वजण. आणि खूप छान वाटते. व्हिडिओ पाठवल्याबद्दल थँक्यू अमिता. आणि सर्वांना सविनय जय भीम. आणि परत एकदा बौद्ध पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा. आपला व्लॉग लेट येईल पण तोपर्यंत बौद्ध पौर्णिमा झालेली असेल. तर बघा किती छान. आणि असेच सर्वांनी साजरी करा दरवर्षी छोटी छोटी आपली बौद्ध पौर्णिमा. सो हॅलो, आता झाली संध्याकाळ झालेली आहे, 7 वाजलेले आहेत. सो मी आज रेडी झाले. आज मी साडी वेअर केलेली आहे. आज बुद्ध पौर्णिमा आहे. परत एकदा सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता आपण जेवण वगैरे माझं रेडी झालेलं आहे, पण आता थोडीशी पूजा करायची बाकी आहे. ती पूजा वगैरे करून घेऊया. आणि साडी कशी दिसते मला नक्की सांगा. अजून तयारी करायची बाकी आहे. AC मध्ये उभी आहे कारण की एवढी गरम आहे. पिल्लूची पण तयारी बाकी आहे. आणि पुन्हा रेडी सेटअप केल्याच्यानंतर तुम्हाला आतमध्ये नाही ते चहा प्यायला अम्मू चला आतमध्येच. इथे मस्त गाणी वगैरे लावलेत. अजून आपली नॉर्मल पूजा केलेली, अजून फुलं वगैरे करायचे सेटअप. आणि संस्कार आणि भक्तीने घेतले काय जिथं चहा बनवायला. चहा बनवते ना, भांडणं करते भक्तीचा चहा. बघा ब्लॉग चालू आहे. थांब. संस्कार पण फ्रेश होतोय. परत एकदा आम्ही सगळ्यांनी आंघोळ केलेले आहेत आणि जरा पण बाहेर बसावं असं वाटत नाही, एवढी गरम होते. सो त्यामुळे घरातच आम्ही इथे बेडरूममध्येच बसलेलो आहे. पिल्लूचा अवतार बघा.
सो आमची पूजा वगैरे करून झालेली आहे. बघू शकता किती घाम आला आहे, कारण की एवढी गरम होते ना इकडे, खूप गरम होते. सो ए सीमध्ये आलो आहे पहिल्यांदा आणि मग पूजा वगैरे झाली. आता थोडंसं जेवण बनवायचं बाकी आहे, तो आता बनवते. म्हणजे पुरी आणि खीरच बनवायची, बाकी सगळं जेवण झालेलं आहे बनवून. सो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, आणि जेवण काय काय बनवलं ते पण मी थोड्याच वेळात तुम्हाला दाखवते पूर्ण रेडी झाल्यावर. हॅलो एव्हरीवन, आमची बुद्धवंदना झाली आहे. बुद्धवंदना आम्ही घेतली, तुम्ही तिकडे बघितली असेल. आणि त्यानंतर आता इकडे चालू आहे मस्त पुऱ्या. भक्तीने पुऱ्या करायला घेतल्यात आणि दीदीने काय करतो कांदा भजी, कांदा भजी अच्छा बनवते. अच्छा हां हां. मग इकडे भक्तीने पुऱ्या केल्यात, इकडे मिरच्या ऑलवेज तळलेल्या, इथे बटाटा आणि याची भाजी, इथे वरण झालेलं आहे ready. आणि याच्यामध्ये भात, अजून खीर बनवायची बाकी आहे, भजी बाकी आहेत, पापड तळायचे आहेत. आणि आपण दुपारी काय केलं ते सांग ना. मी साबुदाण्याची खिचडी आणि दही. वा गाईस, आणि तो दही खूप सुंदर कॉम्बिनेशन झाला होता ना, खूप खतरनाक. आणि विषय काय असा झाला, बुद्धांच्या मूर्तीसाठी आम्हाला पाहिजे होते फुलं, ते फुलं नाही भेटले. मग जिजून काय केलं, झाडच आणला. मग ते झाडाचे आम्ही फुलं काढले आणि मग तिथे लावले. हा, इथे फुलं जरा भेटायला जरा आपल्याला माहिती नाही ना कुठं काय भेटतो कसं काय. मग जिजूने ती आयडिया केली, ते पण चांगलं केलं, आणला. मस्त पण. छोटीशी पूजा केली, साधी सिंपल आपली, अजून काय आपल्याला इथलं माहिती नाही व्यवस्थित हो, proper. हो. म्हणून आता पुढच्या वर्षी अजून मस्त करू. धमाकेदार करू. धमाकेदार करू. ओके, सो आता आम्ही भजी बनवतो, भेटू मग नंतर. तुम्हाला दाखवतो. आणि हा गाईज, मी गेलो होतो झिरकपूरला आणि इन्व्हर्टर घेऊन आलो. तर त्याचा हा ट्रॉली आणि नंतर मग त्याची मशीन आणि ही बॅटरी. सो आता आणतो. सो इथे सगळं काही झालेलं आहे आणि सो सगळे पदार्थ बनवून झालेले आहेत. आणि आमच्या समोरच्या नेबरसाठी इथे ताई ताट सजवते. डाळीचा तो भात, डोम, डाळ भात, इथं आई आमची मस्तपैकी कोथिंबीर वडी, मिरच्या तळल्यात, पुऱ्या, बटाट्याची भाजी, परत एकदा खीर, सन्ना भजी, गुलाबजामुन आणा गेले, पापड, लोणचं, सगळं काही. आज एकदम परफेक्ट थाली मी बनवलेली आहे. सो या तुम्ही पण जेवायला. सो घामाघूम बघा इकडं किती घाम क्लोजअप घ्या घामचा. घाम पुसून परत. ताई तो शेंडी का गा अशी तुझी लटकली? ॲक्च्युली ना इथे एवढी थंडी वाजते ना, म्हणून मी जरा अशी सुंदर दिसते. ओ आय सी. बस झाला. तिने 3 पॅकेट बिर्याणी मागवली. गाईज, आमची समोरची जी आहे ती पण आमचे ब्लॉग बघायला लागली आहे. तिला पण घेऊ, हा तुम्हाला दाखवतो ती. नको असू दे, नको माझी मैत्रीण आहे ती. जिजू बघ तिकडे. काय देते आम्हाला भाजी भाजी पंजाबी डिशेस. मिरच्या खातील का गेलो का? काय माहिती आता. साक्षी पुऱ्या देऊ का? नव्हती. काही बघा कशी ताट सजवते ना. मी इथं भजी खाल्ली मला खाऊन नाही देत. ते भजे काय सगळं जेवण जेवायचं. कधी यायचं गुलाबजामुन? गाडीचा आवाज आलाय. बस झाला, मिरच्या नाही खाणार ती लोक. राहू दे ना, ते 2 भारी सजवले होते आता काला. थांब जरा, पापड पण जेवायचं. बाबा गाई, ही थाळी बघा. आज गाईस बुद्ध पौर्णिमा आहे ना, मी दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला का पन्नी पाडली, मला कचरा टाकायला कामं आले असते. गाईज ही बाई अशीच करते. दर बुद्ध पौर्णिमेला गाईज मी जेवण असं सुंदर बनवते आणि कुठल्या तरी एका घरात देते. तिकडे कशी आम्हाला बरीच घरं होती महाराळला. आणि आमच्या आई आहेत ना, म्हणजे माझे सासू, त्या पण देतात. त्या तर आमच्या घरी पोरं पहिले जेवायला यायचे, पण आता नाही ते कोणी येऊ शकत. सो गाईज ताट बघू गावाकडे शकता आम्ही तुम्ही. खीर वाटप करतो सगळ्यांना. अजून त्याच्यात एक स्वीट बाकी काहीतरी. ते काय sweet बाकी आता. स्वीट? गुलाबजामुन गु गु. तशी तू व्हिडिओ काढा, मी तिला देताना. बस ठेव आता. ठेव ना, जरा टिंकलं करू. सो गाईज ताई चाललेली आहे जेवण द्यायला. काहीच आमच्या नेबरला गाईज लाईट नाही, जरा इग्नोर करा. हे लपून काढू का अशीच काढू? लाईट नाही. ताई तिचा नवराज. खाना खाया? नाही ना?
सो जेवण आपलं रेडी आहे मस्त. तुम्ही बघितलंच, मी समोरच्या नेबरला पण जेवण देऊन आलेली आहे. इकडे बघते आमची थोडीशी ताटं आमची जरा प्रिपरेशन करतोय आणि एवढा टेस्टी झालाय जेवण. आज नंदिनी स्वतःच्या हातालाच मी आज पप्पा येणार आहे, एवढं भारी जेवण झालंय. सो आता आम्ही मस्त जेवण घेतलंय थोडा थोडा सर्वांनी. कसं झालंय जेवण? थँक्यू थँक्यू. या जेवायला तुम्ही सर्वांनी या जेवायला. भवतु सब मंगलम रक्कम तू सब देवता सब भावेन सदा सुखी भवतु. भवतु सब मंगलम रक्कम तू सब देवता सब धर्मांग भावेन सदा सुखी भवतु. सब मंगलम रक्कम तू सब देवता सब संगान भावेन सदा सुखी भवतु. साधू साधू साधू. सो गाईज एवढा पोट भरून जेवलोय ना, तर आता आम्ही आलो जरा वॉक करायला. पिल्लूबाई गेली पण इथं संस्कार आणि भक्ती निलेश वडांबे साहेबने आले, कारण की त्यांना कंटाळा आला यायचा म्हणून.